रान झालंय आणि खूप जंगल असल्यामुळे बघा इथनं एक वरती जाण्यासाठी एक रस्ता आहे इथनं मागं बघा. चला तुम्हाला दाखवतोय. हे बघा ह्या पायऱ्या दिसत आहेत बनवलेल्या का तुम्हाला. इथनं वरती जाण्यासाठी रस्ता आहे. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सरसगडच्या शेवटच्या आणि तिसऱ्या भागामध्ये. तर तुम्ही पहिला आणि दुसरा भाग बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला सरसगड पूर्ण पाहता येईल. आणि सरसगड दिसतोय छोटा, परंतु फिरायला आणि बघायला खूप सारखं काही आहे. बघा सरसगड दिसतोय छोटा, परंतु बघण्यासारखं भरपूर काही आहे गडावरती. त्यामुळं आपल्याला वेगळे वेगळे भाग करावे लागतात. आणि बघा इथून वरती जाण्यासाठी असा रस्ता आहे. आणि चला पुढे वरती रस्ता खूप वरती देखील महादेवाचं मंदिर आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला महादेवाचं दर्शन कर. चला तर वरती भेटूया. नमस्कार मित्रांनो, बालेकिल्ल्याच्या वरता आपण आलो आहे. बघा तुम्हाला हे दाखवलंच. आणि हा आहे बालेकिल्ला, एकदम टॉपचा भाग. आणि समोर मला हे बघा हे लाईट किंवा कॅमेरा दिसतोय. बघूया, सुरक्षेची भरपूर प्रमाणात काळजी घेतली गेली आहे. बघा बालेकिल्ला असं आहे. बघा इथे देखील वाडा एक अवशेष आहेत वाड्याचे. आणि बघा समोर दिसतं आपल्याला खांब वगैरे. आणि तर मित्रांनो, या किल्ल्याला अजून एक नावाने ओळखलं जातं, पगडीचा किल्ला. 17व्या शतकात स्वराज्यामध्ये सामील केला होता मावळ्यांनी हा किल्ला. आणि पाली या गावात च्या मागे बसलेला आहे. पल्हारेश्वर मंदिर पण आहे गणपतीचं. नक्कीच मित्रांनो, आणि मी तुम्हाला बोललो होतं की सुरक्षेची काळजी घेतली. आणि ते कॅमेरा आहे आणि अवशेष पण आहेत काय पडलेले, ते पण दाखवतो आहे तुम्हाला. हा बघा, हे आहे कॅमेरा. हा बघा, आणि हे आहेत अवशेष. हे बघा, आणि असा आहे वरचा परिसर. बालेकिल्ल्यावरच्या एक पूर्ण टॉपला होता आपण. समोर मंदिर आहे आणि समोरच टाका आहे. बघू, दर्शन घेऊया. आणि भरपूर मोठं पाण्याचा हौद आहे. आणि बघा इथं मंदिर आहे, केदारेश्वर मंदिर. अवशेष आहेत काहीतरी. आणि बघा मित्रांनो, आता आपण टॉपला आलो आहे आणि टॉपवरती महादेवाचं मंदिर आहे. आणि असा परिसर आहे. हे बघा माझ्या मागं मंदिर बघताय तुम्ही. तर अवशेष आहेत काही पडलेले. आणि हे बघा, हे काय आहे, काय आहे सांगा मला. आणि बघा आता मी ज्या ठिकाणी उभे, पाली शहर दिसतोय, परंतु पूर्ण धुका असल्यामुळे थोडं कमी दिसतंय. बघा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा बघा, आणि इथं पण ध्वज लावायला जागा आहे. चला दर्शन घेऊया. मातीच्या ढिगारा खाली बुंजलेली होती आणि दुर्गसेवकांनी ती माती काढून पूर्ण वर्त काढण्यात आली. ती माझ्या समोर माहिती आहे आणि ती जागा पण दाखवतोय तुम्हाला. तर ही बघा इथे माहिती देण्यात आली. तर बघा पहिले असं होतं 2023मध्ये आणि 2024मध्ये दुर्गसेवकांनी खोदकाम केलं. आणि चला तुम्हाला ही जागा दाखवतो. या माझ्या मागे.
ही बघा समोर दिसते तुम्हाला, तर खालती जाऊन पण बघूया. हा बघा असा आहे तो रस्ता आणि गुप्त दरवाजा असं तिथं लिहिण्यात आलंय. आणि बहुतेक चोर दरवाजा देखील असू शकतो. प्रत्येक गडावरती एक दरवाजा नसतो कुठल्याही, तर त्या गडाला 2 ते 3 ते 4 असे नक्कीच रस्ते असतात आतमध्ये येण्याचे आणि बाहेर जाण्याचे. तर असाच एक गुप्त दरवाजा, चोर दरवाजा बघा समोर माझ्या. तर हा बघा बाहेर पाडण्यासाठी आहे बघा. हा बघा याला म्हणतात गुप्त दरवाजा. आणि बाहेर जाण्यासाठी तर मातीच्या ढिगाऱ्यामध्ये होतात, तर दुर्गसेवकांनी पूर्ण काढून बाहेर काढलाय. तर चला बघा मित्रांनो, आपल्यांना इतिहास अजूनही बघा. गुप्त दरवाजाच्या पुढे न आल्यानंतर असे एक गुफे आहेत बघा, किती आहेत मोठे. हे बघा हे बघा कातलात कोरलेल्या खोळ्या. नक्कीच थोडक्यासाठी ही जागा आपली आता राहिली असती. तर बघा व्यापारी लवाजमा म्हणजेच बहुतेक त्या काळात ह्या जागेवरती व्यापार होत असेल. इथं बघा देण्यात आले व्यापारी लवाजमा. इथं पण आहे शर्ती शिळा आणि असं बरंच आहे बघा. आणि इथंशी हे बघा कोरण्यात आलेलं एक हे बघा, हे पाय 2 दिसत आहेत बघा. हे 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 पाय 2 दिसत आहेत. तर इथंशी एक चित्र असेल त्या काळाचं. हे बघा पाय दिसतंय, पूर्ण एक माणसाचं चित्र दिसतंय इथंशी बघा. इथे पण बघा हे तुम्हाला दिसतंय, हे पण एका जनावराचे पाय आहेत बघा. हे एका जनावराचे पाय आहेत, हे दिसत आहेत ना तुम्हाला. आणि इथं माणसाचे पाय आहेत. हे बघा हे नक्कीच हे जर हे नालायक टुरिस्टांनी माणसांनी जर हे त्याच्यावरती लिहिलं नसतं तर आपल्याला थोडं स्पष्ट दिसलं असतं काय कोरण्यात आलं आहे ते इथेशी बघा. इतिहास जर बघायचा असेल, जाणून घ्यायचा असेल तर त्याच्या जवळ जावं लागतो. इतिहास भरपूर मोठा आहे मित्रांनो. आणि हे जे पडलेलं दिसतंय हे पूर्ण ह्या जागेचं, परंतु हे आत्ता पडलेलं नाही बघा. जाता जाता काही जागा दिसल्या आणि किती भव्यता आहे, त्या किती मोठ्या आहेत बघा. एक खांब बघा, जवळपास 15 ते 20 फूट उंच हा खांब आहे. तो दिसतोय छोटा परंतु भरपूर मोठा. आणि खांबावरती नक्षीकाम आहेत बघा इथे इथे हे वरती, पण ते आपल्याला दिसत नाही आहे. तिथे जाण्यासाठी रस्ता पण नाही आहे. येण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत बघा. आणि इथेशी स्मशानी ठेवण्यात आल्यात. आणि बघा ह्याच ठिकाणी त्या काही सण किंवा काही कार्यक्रम असल्यानंतर ह्या जागेवरती ते उभे करण्यात येत असतील. आणि पूर्ण ही जागा उजाळामध्ये येत असेल. आता देखील अंधार आहे. हे बघा आता देखील अंधार आहे. पूर्ण एक चक्कर मारून आलो. इकडे पण आहेत बघा उत्तर बुरुज. आणि इथं पाणी
बघा दिंडी दरवाजा आणि ह्या परिसरातून पूर्ण ह्या परिसरावरती नजर ठेवत येईल अशी नक्कीच सरसगडावरती पलीकडं भरपूर बघण्यासारखं आहे आणि अलीकडं देखील भरपूर बघण्यासाठी आहे. तर हा रस्ता आपला पनवेल खालापूर मार्गी येतो आणि येताना पूर्ण समोरूनच दिसते ती ही तटबंदी बघा ही. आणि बघा इथे एक रस्ता दिसतोय तुम्हाला, हा बघा इथे 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 ह्या पायऱ्या, तिथे जाऊया आणि तिथे एक दरवाजा आहे. त्या दिंडी दरवाजा आपण बघितला, आता जाऊन तिथं बघूया. दिंडी दरवाजाच्या वरती आल्यानंतर इथे एक 8वं पाण्याचं टाके आहे आणि इथे बघा पाले किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता म्हणजेच एक दरवाजा आहे बघा, महादरवाजा. एक भाजी आणि तीच भाजी बघा इथे देखील आहे, हे बघा. तर मी तुम्हाला सांगितलं होतं हिला म्हणतात बाफळीची भाजी आमच्या भाषेमध्ये. तर बघा कशी निघते ती, दगड असते ना, कातळ असतो त्याच जागेवरती निघते. हे बघा दिसते ना तुम्हाला. तर तिची ओळख हीच आहे की ती दिसायला अशी दिसते बघा, फुलांसारखी. हे बघा. तर चला गडावरती आलो. एक वेळेची भाजीने आईला खूप जास्त आवडते. आता थोडी जुनी झाली परंतु तरी देखील तिची भाजी छान होते आणि ही भाजी थोडीशी कडू देखील लागते, म्हणजे शरीरासाठी आरोग्यासाठी देखील चांगली भाजी आहे. तर चला तोडूया आणि पिशवी भरून घेऊया. महादरवाजाच्या जवळ आलो आहे आपण आणि असा आहे जो रस्ता पनवेल खालापूर मार्गे येतो. तर त्या रस्त्याने तुम्ही जर येत असाल तिथे मागच एक गाव आहे आणि तिथून येण्यासाठी हा रस्ता आहे. नक्कीच आपण पाली दरवाज्यातनं वरता आलो आणि शेवट आपला महादरवाजाच्या इथे होतं आहे बघा. महादरवाजाची भव्यता आणि हे बघा. आणि तुम्हाला एक दाखवायचंच राहिलं आणि हे बघा, हे तुम्हाला दिसतंय का इथेशी. तर हे जे आहे ते दरवाजा लॉक करण्याची जागा, म्हणजेच बघा इथे पण असेल. हे बघा इथून एक लाकडी इथून दरवाजा लावल्यानंतर याच्यामध्ये आतमध्ये टाकून म्हणजे हा दरवाजा पूर्णपणे बंद. आणि बघा ही दिसते ना कडी तुम्हाला ही, तर अशीच एक मोठी मोठी कडी त्याच्यातून याच्यात टाकत होते आणि दरवाजा लावून पूर्ण. आणि बघा हा दरवाजाचं समोरचं कशी आहे दृश्य बघा. हा दरवाजा महादरवाजा समोरून प्रवेशद्वार हे बघा. तशी नक्षीकाम आहे आणि जे दिसते तुम्हाला हल्लाधारा, तर इथून उकळलेलं पाणी आणि तेल अंगावरती टाकण्यासाठी. तर चला मित्रांनो शेवट करतोय आत्ता. नक्कीच मी तिथे देखील अजून फिरून मागं आलो आणि समोर दिसताय तुम्ही महादरवाजा बघताय. तर आत्ता खरा आपला ट्रेक पूर्ण होतो आणि गड पूर्ण फिरून पूर्ण बघून झालं आणि इथेच आपला हा ब्लॉग महादरवाजाच्या समोर. तर चला मित्रांनो शेवट करतोय आणि आता निघतोय, परतीचा प्रवास करतोय. तर सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे आणि मानाचा जय आदिवासी. ज्या रस्त्याने आपण वर गेलो तर त्या रस्त्याने परत उतरताना मी बघा टाईम स्लॅब लावण्यासाठी खालती आलो आणि परत टाईम स्लॅबला चालू करून वरती गेलो. तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. तर अशीच मेहनत करावी लागते प्रत्येक व्हिडिओला. तर त्यामुळंच तुम्ही पावसाळी महिन्यांमध्ये ज्या गड्यांवरती बंदी असते त्या गड्यांवरती जाणे टाळा. तर नक्कीच व्हिडिओ कसा होता, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच सह्याद्रीतल्या नवीन गड किल्ल्यांवरती.